कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 15. तुला कुठे आवडतं ते सांग. आर्यन, मला काय कुठे काही असलेलं सगळंच आवडतं. सगळ्या सिटीमधली दुकान, कॅफे, हॉटेल, मग ते असे स्टॉल असतात ते सगळं माहिती. ऑफिसच्या पुढे गेल्यावर 3 किलोमीटरपर्यंत 2 कॅफे, 2 पाणीपुरीचा स्टॉल आणि एक मोठं दाबेली कॉर्नर जिथे सगळ्यात बेस्ट दाबेली मिळते. आणि परत अजून थोडं पुढे गेल्यावर मोमोज पण मिळतात. पण मला शेजवान आवडत नाही. तिथे तेच भेटतं म्हणून फक्त 2 वेळा खाल्लं. तिने डिटेल सांगितलं आणि त्याच्याकडे पाहिलं. तो फक्त तिलाच पाहत होता आणि त्या 3 किलोमीटरचा पुढे, कारण येता जाता त्याने थोडंफार पाहिलं होतं आणि ती बरोबर म्हणाली होती, हां, आणि त्यापुढे एक मोठं हॉटेल आहे, पण तिथे जेवण चांगलं मिळत नाही आणि किंमत पण जास्त असते. ती नाक उडवत म्हणाली, काय, जाऊन आलीस? तो तिची ॲक्शन पाहत म्हणाला, नाहीतर काय, मी आणि पूर्वा एकदा गेलो होतो. तर किती त्या प्राईस? ओके, असू दे. आपण कुठे जायचं सांग, मला भूक लागली आहे. कारण आज मी आणि मनीष सोबत जेवण केलं, त्यामुळे मला माझा टिफिन भेटला नाही. आर्यन हसत म्हणाला, हां, त्याला समजलं असेल. टेस्ट त्याला आवडतं. पण मी बनवलेलं जेवण? अन्वी पण हसत म्हणाली, मला आवडतं ते माहिती का तुला? ते कसं माहिती असेल? तो मनातच म्हणाला, मी उद्या त्याची आवडती भाजी बनवून देते. तुमच्यासोबत तुम्ही द्या त्याला टिफिन. ती खुश होऊन म्हणाली, का, काही गरज नाहीये? तो ओरडून म्हणाला. आर्यन म्हणाला, का, काय झालं? खाऊन फुगतोय फक्त. फक्त चरत फिरतो. कधी मला विचारलं का तुम्हाला काय आवडतं? कधी विचारलं तुम्हाला टिफिनमध्ये काय देऊ? तो मनातच नाक मुरडत म्हणाला. आर्यन, आपण ना चिकन शवारमा खायचं का? अन्वी काहीतरी आठवत म्हणाली. आर्यन म्हणाला, काय म्हणजे ते हेल्दी नसतं, त्यात मेयोजीन पण असतं ना? नको, ते त्यापेक्षा आपण आपल्याच हॉटेलमध्ये जाऊयात. चालेल. तिने असं म्हणत बॅगमधून फोन काढला आणि फोन चालवत बसली. त्याला वाटलं ती जबरदस्ती म्हणेल जाऊयात, पण ती काही पण तसं म्हणाली नाही. त्याने तिच्याकडे पाहिलं, हिरमुसली होती. त्याने नाहीमध्ये मान हलवली. आर्यन म्हणाला, अन्वी, मला माहिती नाहीये कुठे मिळतो शर्वरमा. नको आर्यन, आपण हेल्दी जेवणच करू. ती नाक मुरडत म्हणाली आणि त्याने गाडी थांबवली. जोपर्यंत तू सांगत नाही कुठे जायचं तोपर्यंत आपण इथेच थांबायचं. आर्यन सीट बेल्ट काढत म्हणाला, अडलं माझं खेटर. असं म्हणत तिने खिडकीबाहेर पाहिलं. बऱ्यापैकी अंधारा झाला होता. दोघं पण गाडीत आपल्या आपल्या मोबाईलमध्ये बघत बसले. अन्वी, तू मला मित्र मानत नाहीस ना? आर्यनने शांतता मोडत म्हणाला. तिने फोनमधून डोकं काढून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो खरंच हिरमुसला होता. आर्यन, तुम्हाला एवढं पण माहिती नाहीये? असं म्हणत तिने त्याला पत्ता सांगितला. त्याने परत कार स्टार्ट केली आणि रस्ता बदलला. आर्यन जायला वेळ लागेल. अन्वी म्हणाली, मी FM लावू का? त्याने काही न म्हणता FM चालू केलं. दोघं गप्पा मारत मारत कॅफेमध्ये पोहोचले आणि एक टेबल पकडून बसले. किती गर्दी आहे इथे? आर्यन आजूबाजूला बघत म्हणाला. अन्वी त्याला डोळे बारीक करून पाहत होती. अगं, म्हणजे छान वाटत आहे असं म्हणायचं होतं मला. पुढचं वाक्य तू बोलू कुठे दिलंस? अन्वी गालात हसली आणि तिने ऑर्डर दिलं. ती त्याला कसं खायचं शिकवत होती. तो सुद्धा जमत नसून पण तिला पाहून शिकत होता. अन्वी, तोंड साफ कर. तुला अशीच सवय आहे का? आर्यन, माझ्या दोन्ही हातात आहे. झाल्यावर करते. ती परत खायला लागली. त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि टिश्यू पेपर उचललं. इकडे बघ आणि हलू नकोस. काय लहान मुलांसारखं चालू आहे? तो तिला पाहून ओरडला. आर्यन, तुम्हाला एवढा त्रास होतोय माझा, तर मी जाते दुसरीकडे. असं पण टेबल रिकामे आहेत. तुम्हाला सगळं शिस्तीत लागतं म्हणून मी तुमच्यासोबत येत नव्हते. मला असंच आवडतं आणि यात शिस्त काय पाडायची? इथे काय आपण मीटिंगला नाही आलो आणि हे असं मला जमत पण नाही. ती असं म्हणत परत खायला लागली. तिच्या बोलण्यावर तो नाराज झाला. ते पाहून तिचं परत म्हणाली, म्हणून आर्यन, मी तुमच्याशी जास्त फ्रेंडली वागत नाही. कारण हे मित्रासोबत शिस्तीत वागणं. तुम्ही म्हणाला हॉटेलमध्ये जाऊ, मान्य आहे तुमचं. हाय फाय हॉटेल, पण आम्ही हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा असं काही खाणं पसंत करतो. कारण मी असंच राहत आले. अगोदरपासून अशीच आहे मी. ती पुढे काही म्हणण्याच्या अगोदर त्याने तिचं तोंड एका हाताने पकडून एका हाताने तिचे गाल आणि ओठ पुसले. किती बोलणार आहेस? चूप बसून खाऊ शकत नाहीस का? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी खाते. तुम्ही पण खा. थंड झाल्यावर चांगलं वाटत नाही. ती त्याच्या हातातून आपला चेहरा सोडवत म्हणाली. मग तो पण काही म्हणाला नाही. थोड्या वेळाने दोघं बिल पे करून बाहेर पडले. आर्यन म्हणाला, मिठू, बिल तू पे केलेस. आता आईस्क्रीम मी खाऊ घालणार तुला. ओके, चालेल. असं पण मी पोटात थोडी शिल्लक जागा ठेवली आहे. अन्वी गाडी उडवत म्हणाली. आर्यन, आपण फोटोज तर काढलेच नाही. उतरा परत. तीच उतरली. अजून तो तर बसला पण नव्हता. इकडे या.
दोघं पार्किंगमध्ये फोटो काढत होते. तिने फोन चालू केला. काही बोल तर बसेल म्हणून तो शांत बसला. आर्यन पुढे तर या म्हणत तिने त्याच्या दंडाला पकडून ओढलं आणि झाला त्यांचा पहिला सेल्फी. सॉरी, पहिले 4 ते 5 सेल्फी. आर्यनने गाडी वळवली. अन्वी म्हणाली, आपण कुठे चाललो आहोत? आर्यन म्हणाला, सिक्रेट जागा माझी आणि माणसाची पण. अन्वी म्हणाली, वाव भारी आमची पण सिक्रेट जागा आहे. कुठली? कुठली पण, आम्हाला गोंधळ घालायला सगळं कमीच पडतं. अन्वी हसत म्हणाली. आर्यन पण हसला. आर्यन, लवकर चला, मी झोपले ना, आता उठणार नाहीये. आईना सांगितलं मी मेसेज करून आम्ही जेवून येणार आहोत. म्हणून आई सारखं स्टेटस टाकत असते. मेसेज ते करून सांगतेस. आर्यन हसत म्हणाला. अन्वी म्हणाली, आईना मी आल्यावरच शिकवलं. बाबा चिडवत असायचे त्यांना जमत नाही म्हणून. एकदा दोघं काहीतरी बोलत बसले होते आणि विषय हाच चालू होता. मग आईंना समजत नव्हतं हे काय, आजींना पण येतं पण आईंना येत नाही, म्हणून मी म्हणाले मीच शिकवते फोन कसं चालवायचं ते. आर्यन म्हणाला, असं काही नाहीये, बाबांनी शिकवलं होतं तिला. मी पण 2दा सांगितलं ती विसरते. अन्वी म्हणाली, असं काही नाहीये. त्यांना लक्षात राहतं सगळं. दोघं परत गप्पा मारत एका ठिकाणी पोहोचले. जुना आईस्क्रीमचा शॉप होता. हे शॉप इथे म्हणजे आपण फालुदा खाणार? अन्वी खुश होऊन म्हणाली. येस, आम्ही जेव्हा 10वी पास झालो होतो तेव्हा पहिल्यांदा इथे आईस्क्रीम खाल्ली होती. म्हणजे फालुदा त्यानंतर मी इथेच खातो. आता आम्ही येत नाही, पण आज तुला घेऊन यावं वाटलं. आर्यन गाडीतून उतरत म्हणाला. मनीषने एकदा सांगितलं होतं, अन्वीला आठवलं. अन्वी म्हणाली, आर्यन, एकदा मनीष म्हणाला होता तुमच्याबद्दल, पण मी जास्त लक्ष दिलं नव्हतं. आर्यन काही म्हणाला नाही. त्याने तिच्याकडे दरवाजा उघडला. आर्यन म्हणाला, चल जाऊ आत. दोघं हात आले. आर्यन तिथल्या माणसासोबत बोलत होता. यावरून समजत होतं तो इथे सारखा यायचा. पहिल्यांदा तो कोण मुलीसोबत आला होता? मिठू, मी पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसोबत आलो आहे. आर्यन हसत म्हणाला. त्रिशा नव्हती आली कधी इथे. ती बोलता बोलता बोलून गेली आणि तो सिरियस झाला. आर्यन म्हणाला, नाही, तिला आवडत नव्हतं इथे न. अन्वी म्हणाली, सॉरी, मला असं काही विचारायचं नव्हतं, पण चुकून म्हणाले. चिल, टेन्शन किती घेतेस? आर्यन हसत म्हणाला. आपण सेल्फी घेऊ. मग ती परत फोन चालू करत म्हणाली आणि त्याने डोक्यावर हात मारून घेतला. सगळं आटपून तो घरी आले. घरी सगळे अगोदर आले होते. मग दोघं पण आल्या आल्या फ्रेश होऊन झोपले. 3-4 दिवसांनी आर्यन, आज मी खूप खुश आहे म्हणून आज संध्याकाळी माझ्याकडून पार्टी तुला. मनीष आर्यनच्या कॅबिनमध्ये येत म्हणाला. आर्यन म्हणाला, काय रे, काय झालं? एकदम पार्टी वगैरे? पूर्वा हो म्हणाली का? मनीष म्हणाला, हो, पण म्हणाली नाही नाही म्हणाली, पण माझ्याशी बोलते तरी. मी तिला परत एकदा प्रपोज करणार आहे आणि यावेळी लग्नासाठी, आणि ती म्हणणारच मला. पण त्या अगोदर खूप दिवस झालं आपण पार्टी केलीच नाहीये आणि मला वाटतं नाही, पुढे जाऊन करू. आर्यन फक्त गालात हसला आणि मनीष काय समजायचं समजून गेला आणि तो खुशीत केबिनमधून बाहेर पडला. सगळे जेवण करत होते. अन्वी सगळ्यांना जेवण वाढत होती. अन्वी, तू पण बस ना. बाबा ती जेवत नाही पाहून म्हणाले. अन्वी म्हणाली, बाबा हे अजून आले नाहीत आणि मग आल्यावर मी जेवत असले की जेवतील तरी, नाही तर तसंच झोपतील. अंजली म्हणाली, वहिनी, किती ती काळजी. तो काय लहान आहे का? जेवेल ना, भूक लागली की. तुझं लग्न झालं की समजेल तुला. आई, मिठू काही म्हणायच्या अगोदर म्हणाल्या. हो ना, मग तुझं लग्न झालं की तू म्हणशील तुझ्या सासूना, अहो आई, हे आले नाहीत, हे आल्यावर त्यांच्या ताटात जेवते. जे हसतच म्हणाला, आणि तुझं लग्न झालं की म्हणशील ऑफिसमध्ये, मी लवकर जातो, माझ्या बायकोला जेवण खाऊ घालायचं असतं, हो ना? अंजली खोटं खोटं हसत म्हणाली. हो, मग असंच म्हणणार. काळजी करेन मी माझ्या बायकोची. जय पण अजून जास्त चिडवत म्हणाला. फक्त सगळे त्यांना बघत होते. काय बोलता, दोघं जेवण करा आणि निघा इथून. स्वतःचे पाय जमिनीवर नाही आणि नवरा बायकोच्या गोष्टी करत आहात. आजी त्यांचं बोलणं पाहून म्हणाल्या. दोघांनी मुंडी खाली घातली. अन्वी, फराळ चालू करायचा आहे आणि तुला जमेल ते वेळ सांग. आणि परत दिवाळीची खरेदी पण असते, त्यामुळे येत्या रविवारी जाऊयात आपण. तुम्ही मुलं पण तुमचे कपडे आत्ताच खरेदी करा, कारण नंतर तू आणि अंजली फराळ बनवण्यासाठी मदत करणार आहात. आई दोघींना म्हणाल्या. मी नाही काय बनवणार, खाणार मी फक्त. अंजली नाहीत मान हलवत म्हणाली. मी बनवेल फराळ, पण मला जास्त जमत नाही, मला शिकवा फक्त, कारण मला काकूने शिकवलं नाही. अन्वी तोंड बारीक करत म्हणाली. काकू म्हणाली, अगं त्यात काय, फक्त तू चकली आणि लाडू बनवायचे शिकून घे, कारण तुझ्या नवऱ्याला प्रचंड आवडतात दोन्ही पदार्थ.
वाटलं नव्हतं हे असं काही खात असतील. त्याचं रोजचं जेवण सोडून. अन्वी आश्चर्याने म्हणाली, समजेल तुला बघ दिवाळीत. आजी हसत म्हणाला. यावर अन्वी पण हसली. आर्यन, तू किती दिवसांनी घेत आहेस माझ्या घरचे बाहेर गेलेत गावाला म्हणून मी सेफ आहे. पण तू, मनीष गाडीत बसल्यावर म्हणाला. वा रे, हुशार आहेस तू. आता सांगत आहेस तू मला? अरे, अन्वीला सिगारेट ओढलेला राग येतो आणि आता मी पिऊन जातो. मी विसरलो ती पण असेल घरी म्हणून. अगोदर माझं मी चुपचाप जाऊन झोपायचो. आत्ता काय करू? एक काम करू, आपण तुझ्या घरीच जाऊ. मी अन्वीला फोन करून सांगतो. असं म्हणत आर्यनने फोन अन्वीला लावला. हॅलो, हां आर्यन, तुम्ही कधी येणार आहात? आज खूप वेळ झाला आहे, अन्वी काळजीने म्हणाली. आर्यन म्हणाला, मिठू, मी ना आज मनीषच्या घरी जाणार आहे. काका काकू गावाला गेलेत म्हणून मी त्याच्या घरी चाललो आहे. तो काय कुकुड बाळ आहे का? त्याला सांभाळायला जाणार आहात? घरी काय सांगितलं का? मलाच फोन केला. ती तिकडून चिडून म्हणाली. आर्यन म्हणाला, अगं म्हणजे मी सिटीच्या बाहेर मीटिंगला आलो होतो तर. याचं घर पण इथेच आहे त्यामुळे इथेच राहतो. असं पण मला कंटाळा आला आहे गाडी चालवायचा. ठीक आहे, पण तुम्ही जेवून घ्या आणि झोपायच्या अगोदर बाद घ्या आणि एकटे झोपा. म्हणायचं काय आहे, एवढा वाईट झोपतो का मी? बस झालं यार, अजून किती दिवस ऐकणार आहे मी? तो बारीक आवाजात म्हणाला. ती तिकडे हसत होती. ओके ओके, चेष्टा केले, ठीक आहे. मी मग आता जेवून घेते. वाट पाहत होते. छान झालं लवकर सांगितलं. सगळे आत्ताच निघून गेले झोपायला. तू का थांबली? जेवून घ्यायचं होतं ना? तुला सकाळी लवकर उठायचं असतं. तुझ्या जेवणाचा टाईम पण होऊन गेला. पटकन जेवून झोप. ओके, मी जातोय आत्ता. बाय, गुड नाईट. चालेल, मला झोप आलीच आहे. आज तू बेडवर झोप, मग मी नाही आहे. आर्यन आठवणीने म्हणाला. नको, मी माझ्या जागी झोपते. ठेवते, बाय. तो पुढे काही म्हणायच्या अगोदर तिने फोन ठेवून दिला. आर्यनने फोन ठेवून बाजूला पाहिलं. मनीष त्यालाच पाहत होता. झालं गोड गोड बोलून? नाही एवढी काळजी, ती पण फ्रेंडची. म्हणजे पचेना मला ही गोष्ट, बाकी काही नाही. आज काय ट्राय करायचं? आर्यन गाडी चालू करत म्हणाला. मनीष म्हणाला, आपलं तर वेळेचं ओके म्हणत त्याने गाडी फिरवली. अन्वीने एकटीच जेवण उरकून घेतलं, पण झोप येत नव्हती म्हणून ती पुस्तक वाचत गॅलरीमध्ये बसली. आर्यन आणि मनीष दोघे घरी आले. दोघं पहिलं फ्रेश झाले. जेवण पण पार्सलच आणलं होतं. आर्यन फ्रेश होऊन बाहेर आला. आर्यन म्हणाला, मनीष, जेवण गरम कर यार, भूक लागली आहे. तू कर जेवण, मी तर डायरेक्ट. आर्यन म्हणाला, काही पण कर तू, पण मला जेवण दे. ओके, मी करतो. मनीष किचनमध्ये निघून गेला. मनीष, कुठं बसायचं? अरे, रूममध्येच बसू, माझ्या हॉलमध्ये नको. सकाळी कामवाल्या मावशी लवकर येतात. आपण जर रूममध्ये झोपलेलं असू तर तिथे येणार नाही. मग नंतर रूम आवरून ठेवायला येईल. नाहीतर मी तर मार खाणार आईच्या सोबत तुझ्या घरी. पण तुला. मनीष जेवण टेबलवर घेत म्हणाला. आर्यन म्हणाला, तू घाबरत आहेस का मला? पहिलं तर मला टेन्शन आलं आहे. पहिलं तुझं होऊ दे, मी तयारी करतो. असं म्हणत त्याचं बोलणं टाळून मान आत निघून गेला. आर्यन जेवण करायला लागला. अचानक काहीतरी आठवलं म्हणून त्याने पाहिलं, मनीष कुठे आहे? पहिलं मग फोन चालू केला. जेवण झालं का? आर्यनने अन्वीला मेसेज पाठवला. मेसेज गेला होता पण तिने पाहिला नाही. त्याने फोन तसाच खाली ठेवला आणि जेवण करायला लागला. अन्वी झोपायला चालली होती. नेट चुकून चालू असल्याने फोनची ट्यून वाजली. तिने नेट बंद करण्यासाठी फोन हातात घेतला तर आर्यनचा मेसेज. आज मेसेज कसं काय? ती आश्चर्याने स्वतःशी म्हणाली. हो, झालं माझं. तुम्ही जेवण केलात का? आर्यनच्या फोनची ट्यून वाजली. त्याने जेवता जेवता फोन बघितला. झोपायची वेळ निघून गेली. मी तुझा आत्ताच लास्ट सीन पाहून तुला मेसेज केला. काही झालंय का? झोपत का नाहीये? वेळ झाली आहे. अन्वीने मेसेज पाहिला. नाही माहिती काय होत आहे, पण झोपच येत नाहीये. काय सांगू तुम्हाला, मला समजत नाहीये. ती स्वतःशीच म्हणाली. काही नाही, आज नवीन पुस्तक आणलं होतं, मग वाचत बसले होते. मग झोप येत होती. आता झोपणारच आहे. आणि उद्या क्लासला जाणार आहे ना सकाळी. झोपून घे. माझं पण जेवण संपत आलं आहे. झोप तुम्ही पण आता. आलो रे आलो. सगळंच उचलून ठेवतोय. काय राव, जरा पाहुणचार करत नाहीस तू? घरी साधं पाणी पण घेत नाही मी हाताने. आर्यनने मेसेज करून फोन ठेवून दिला. आता झोपते, नाही तर हे माझी क्लास घेतली नक्कीच. अन्वी आळस देतच म्हणाली. झोपते, गुड नाईट. मेसेज करून ती आडवी झाली आणि बेडकडे लक्ष केलं आणि उसासा सोडला. सारखं लक्ष तिकडे जातोय माझं. डोळ्यांचा फक्त सवय झाली आहे ना यांची. का म्हणाला, हे काहीही काय असं काही नाहीये, रोज दिसतात झोपताना, बस एवढंच. ती स्वतःशीच म्हणाली. तिने तिचं मेसेज पाहिलं आणि दीर्घ श्वास घेतला. ओके, बाय. मनीष म्हणाला, आर्यन, यार ये ना, बर्फ आण. येताना फ्रीजमध्ये आहेत. मी सकाळीच सगळी तयारी करून ठेवली होती. आर्यन म्हणाला, आलो आलो. 30 मिनिट नंतर.
तुला माहिती मी तिच्या किती मागे लागलो. जेव्हा आपण अन्वीच्या घरी गेलो होतो तिला पाहायला, तेव्हापासून मी मागे होतो तिच्या. आणि ती ती अजून पण हा म्हणाली नाही रे. तो खोटं खोटं रडत म्हणाला, मनीष असू दे रे, मुली अशाच असतात, जाऊ दे, लक्ष देऊ नको. चूक पण तुझीच आहे. पहिली तू अगोदरच क्लिअर करायला हवं होतं ना, म्हणजे आज मी काका पण झालो असतो. तो दुसऱ्या बॉटलचं झाकण उघडत म्हणाला, प्रोग्राम चालू झाला आहे. हो, जसं काही तुझी वाली खूप वाईट आहे रे. अरे तिच्यासारखी मेणबत्ती घेऊन जरी फिरला तरी सापडणार नाही. मनीष जमिनीवर तसाच आडवा होत म्हणाला, मी शोधलीच नाही तिला, आजीने शोधली. आर्यन बत्तीशी दाखवत म्हणाला, मग तू खरंच मित्रच आहात का फक्त? मनीष तोंड बारीक करत म्हणाला, नाही आत्ताच म्हणालो ना, आजीने शोधली तिला, ती बायको आहे माझी. आर्यन ग्लासमध्ये बर्फ टाकत म्हणाला, हा आउट ऑफ रेंज झाला आहे, सेन्सचं नाहीये याच्या बोलण्यात. हा ना राव, हा काय डोक्यावर पडला बिडला काय? एकदा म्हणतो मित्र, आता म्हणतो बायको. च्या मारी काय समजत नाहीये याला. बोडका जास्तच झालं वाटतं. मी का वाईन घेऊन बसलो लहान मुलासारखा? मनीष वाईनचा ग्लासकडे बघत स्वतःला म्हणाला, तुला माहिती? आर्यन पण आडवा झाला तिथंच. नाही माहीत रे, सांग तूच. मनीषने पण वाईन सोडली आणि बिअरची बॉटल उचलली. मी ना तिला किस केलं होतं तेव्हा. आर्यन लाजत म्हणाला, हे अति होतंय आता. ती आणि तुला किस करायला देईल? जाऊन स्वप्नात पण जरी तू विचार केलास ना, तर तुझे 12 वाजवेल ती. एवढं पण खोटं बोलू नकोस. मनीष सुद्धा शुद्धीत असल्यासारखं बोलत होता. ते पण आहे रे, जाम रागीट आहे राव. कधी तोंडाचा पट्टा चालू होईल समजणार नाही. परत झोपलेला उठून बसला. तुला माहिती, ती जवळ असली ना तर काहीतरी वेगळंच होतं मला. माहीत नाही पण असं वाटतं ती जवळच असावं. खूप नैसर्गिक स्वभाव आहे तिचा. तिचा ॲटिट्यूड तिला असला सूट होतो ना, कधी कधी त्याच ॲटिट्यूडने मला मारेल. आणि जेव्हा पहिल्या दिवशी तिला शाळेत पाहिलं होतं तेव्हाच कसं तरी झालं होतं इथे इथे. आणि त्या दिवशी जेव्हा तिला किस केलं तिच्या फोरहेडवर, त्यावेळी हा नालायक हातात राहिलाच नाही रे. तो छातीवर हात ठेवत म्हणाला, जेव्हा सारंगने गायब केलं ना, त्याच दिवशी मी त्या सारंगला संपवून टाकलं असतं. पण मला माहिती होतं मिठू माझीच आहे. ती तिचं त्याला ठिकाणीवर आणेल. पण मग नंतर त्या सारंगला देऊन टाकलं पोलीसकडे. आर्यन एकटक बडबड करत होता. नक्की मनीषलाच सांगत होता की त्याच्यातला त्या हरवलेल्या आर्यनला सांगत होता. तुला आवडते ना अन्वी? मनीषने बॉम्ब टाकला. आर्यन म्हणाला, जर ती मला आवडत असेल तर ते माझं आकर्षक आहे. एक ना एक दिवस संपून जाणार, मग ती माझी आवडतच राहू दे. एकदा झालेलं पुन्हा पुन्हा होत नसतं. आणि तुझ्या फिलिंग्स तुझ्यात समजतील, कारण तू आता एकटा तू नाही राहिलास. तिच्याबद्दल तुला खरंच काही वाटत असेल तर तिला जाऊ देऊ नको. कारण एकदा जर ती निघून गेली तर पुन्हा तुझ्याकडे परत येणार नाही. मग 30 लाख तुझ्यावर प्रेम असू दे. एकमेकांचा भूतकाळ स्वीकारून तुम्ही एकमेकांची साथ द्या आयुष्यभर. जीवनभराची गाठ बांधली गेली आहे देवाच्या साक्षीने. असंच एका कॉन्ट्रॅक्ट पेपर त्याला तोडू शकणार नाही. मनीष अजून शहाण्यासारखं बोलत होता. मण्या, जास्त ज्ञान झाडतोय तू आज. चढली नाहीये का तुला? आर्यनने फोन हातात घेतला. बघ माझी मिठू कशी दिसते. आर्यनने परवाची फोटो दाखवत म्हणाला. मनीष म्हणाला, माहीत आहे रे, कोण मिठू आहे, ओळखतो तिला. मी मी तिचा मित्रच आहे. अजिबात नाही मिठू म्हणायचं. तिला ती फक्त माझीच मिठू आहे. माझी मिठू, माझी मैत्रीण, माझी बायको, सगळी सगळी ती माझीच आहे. तू कोणमध्ये बोलणार रे? वहिनी म्हणायचं काय म्हणायचं? आर्यन रागात म्हणाला, वहिनी म्हणतो मी, पण तिला वाटतं का तू तिचा आहेस ते? मला तिला बघायची आहे. मला माहिती मी नाहीये म्हणून तिला झोप येत नसेल. मी जातो तिच्याकडे. काहीतरी त्रास होत असेल तिला. ती खूप वेळ जागी होती. त्याने फोन उचलून उठून उभा राहिला आणि कोणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करत होता. हॅलो, कुठे आहेस? लवकरात लवकर ये इकडे. मला माझ्या मिठूकडे जायचं आहे. आर्यन रॉबिनला चिडून म्हणाला, आलो सर 2 मिनिटमध्ये. आणि मनीषने डोक्यावर हात मारून घेतला. तुझी मिठू तुझं कल्याण करणार आता. मनीष त्याला लाडखत चालताना पाहत म्हणाला, आर्यन तू खरंच जाणार आहेस? आता घरी नको रे असं करूस. जर घरी समजलं ना तर अवघड होईल. का जीवाशी खेळतोय तू? मनीष गाडीत बसला होता आणि आर्यन बाहेर उभा होता आणि तिघे देशमुख विलाच्या समोर उभारले होते. सर आपण जाऊयात उद्या येऊ परत. रॉबिन घाबरत म्हणाला, नाही अजिबात नाही, आता मला झोप येणार नाही. मी जातो मिठूकडे, बघायचं आहे मला तिला. आर्यन कसा तरी अडखळत म्हणाला, तू काय तिला बघतो?
तीच तुला बघेल, असं म्हणून मनीष चुपचाप गाडीत बसला. सर, काय करू आता मी? रॉबिन घाबरून बिचारा कसा तरी आर्यनकडे पाहत मनीषला म्हणाला. कारण गेट बंद होतं आणि आर्यन भिंतीवर चढत होता आणि सारखा तोल जाऊन खाली येत होता. मनीष म्हणाला, काय कर माहीत का तुला? तुझ्या बॉसला परत घेऊन चल. ते तर शक्य नाहीये, म्हणून आता वॉचमॅनला कॉल कर आणि गेट उघडायला लाव मागच्या बाजूचं. बाकी पुढचं पुढे पाहू. रॉबिनने वॉचमॅनला बोलावून घेतले आणि तिघे मागच्या गेटने आता आत आले. मनीष म्हणाला, रॉबिन, तू त्याला रूमच्या दरवाजापर्यंत सोडून ये. तो बिचारा काय म्हणणार निघाला परत. दोघे दरवाजापर्यंत आले. जातो माझं मी आता. आर्यनने कुठल्या तरी खिशातून की काढली. रॉबिनने मान हलवली आणि त्याला सोडून निघून गेला. माझी मिठू, असं पुटपुटत तो आत गेला आला आणि परत दरवाजा लावून घेतला. गॅलरीचा दरवाजा हलका उघडाच होता. बाजूची खिडकी पण उघडीच होती. सोफ्यावर ती झोपलेली होती. मानेपर्यंत पांघरून घेतलं होतं. अर्धा चेहरा तर केसांनी झाकलेला होता. तो तसाच पुढे आला आणि खाली तिच्या जवळ बसला. आता तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता. त्याने एका हाताने तिच्या कपाडावरील केस मागे सारले. हलके तिचे पापण्या हलक्या हलल्या गेल्या. त्याने एका बोट तिच्या नाकावरून फिरवलं. तो खाली फरचीवर बसून तिलाच टक लावून बघत होता आणि ती या गोष्टींपासून अलिप्त झोपली होती. उशिराच झोपल्याने दरवाजाचा आवाज पण तिला केला नाही. तो एकटक तिच्या सोनेरी चेहऱ्याला न्याहाळत होता. कपाळावर छोटे छोटे केस पसरले होते. गाल थोडेसे बाहेर आले होते झोपल्यामुळे. ओठ पण हलके हलके उघडे होते. तो तिच्या ओठांना टक लावून पाहत होता. हिने लिपस्टिक का लावली आहे? त्याने बळबळत तिच्या ओठांवरून बोट फिरवले आणि अंगठ्याला पाहिलं. आईला, हिचे ओठ पहिल्यापासून लाल आहेत. मी का कधी नीट पाहिलं नाही? तो खुश होऊन स्वतःशी म्हणाला आणि परत तिचा लाल ओठांवरून अंगठा फिरवला. तिने त्याच्या हातावर फटका मारला मच्छर समजून आणि तोंडावरून हात फिरवला आणि कूस बदलून झोपी गेली. अरे, ओठ पाहायचे आहेत मला. आणि ते गाल पण. हिचं तोंड कुठे गेलं? तो स्वतःशी बडबडला. गेला रे गेला, तू कामातून गेला. त्याने तिच्या खांद्याला हात लावला. अरे, इथंच होती, कुठे गेली? पण त्याने खांद्याला हात लावल्यावर ती घाबरून पटकन उठली. कोण आहे? कोण आहे? तिने घाबरून मुंडी वळवली आणि तिला फरशीवर आर्यन बसलेला दिसला. ओ मिठू, मी किती घाबरलो माहिती. तू मधून कुठे गेली? म्हणून तुझे ओठ आणि गाल पाहत असताना मध्येच गडप झाले, तो बत्तीशी दाखवत म्हणाला. पण ती छातीवर हात ठेवून हार्टबीट वाढलेलं पाहत होती आणि घाबरून त्याला, तुम्ही तुम्ही किस किस नाही ना केलं मला? तिने गालावरून आणि ओठांवरून सरसर हात फिरवत विचारलं. अरेच्छा, एवढं पाहत होतं तुला, मी किस करायचं विसरलोच. असू जाऊ दे जान, आत्ता करतो म्हणत तो धडपडत उठला. काही काय बोलत आहात? आर्यन, इथंच उभे राहा. नाही, नको, मागे सरका तुम्ही. आणि तुम्ही अशी का चालत आहात? त्याचं वागणं पाहून तिला अंदाज आला. तो मग तिचे रागात असलेले डोळे पाहून चुपचाप जाऊन बेडवर बसला आणि मी उठली. अहो. आणि तिचा आवाज ऐकून त्याने छातीवर हात ठेवून बेडवर पडला आणि तिने डोक्यावर हात मारून घेतला. आज शुद्धीत नाहीये तुम्ही, म्हणून मी शांत बसते. माझे ओठ काय बघते उद्या तुम्हाला. यक, कसला बेकार स्मेल येतोय त्या दारूचा. ती बडबडतच उठली. पायात एका सॉक्स होते, एकात नव्हते. तिने तसंच बूट आणि सॉक्स काढले त्याच्या पायाचे, कारण तो बेडवर पडल्या पडल्या झोपला होता. बेसकोट आणि ब्लेझर नव्हतंच. मग तिने 2-3 शर्टचे बटन उघडले, त्याच्या कपाळावरचे केस मागे केले. त्याने तोंडातून उसासा टाकला आणि समजलं त्याला आत्ता झोप लागली आहे. ती ब्लँकेट आणायला निघून गेली. त्याने कूस बदलली आणि पालथा झोपला. अरे देवा, काय करायचं याचं? जरा नीट झोपत नाहीत. तिने परत कपाळावर हात मारून घेतला आणि जाऊन त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता. तिने ब्लँकेट त्याच्या मानेपर्यंत ओढला, पण तोपर्यंत त्याने झोपेतच तिचा हात ओढला आणि ती बेडवर एका बाजूने टेकली गेली. मिठू माझी, तो हळूच झोपेत पुटपुटला. पण हे आले कसे घरी आणि गेलेच कशाला होते? पण मला झोप येणार नाही, कारण मला स्मेल सहन होणार नाही. पण सिगारेट ठीक आहे. आज ड्रिंक हे नेहमी घेतात का? यार, हे ड्रिंक करतात. माझा नवरा दारू पितो? तिने विचार करतच तोंड वाकडं तिकडं केलं. नवरा नाही मानते मी, पण मानून न मानून काय फायदा आहे ना? पण आहेच की. आता प्रसादचा शिरा माझा कस का असेना, गोडच मानून घ्यावं लागेल. पण थोडे दिवस, कारण हे सगळं अजून 4 महिने, मग नंतर मी वेगळे.
हे वेगळ्या रस्त्याला आमची साथ तिथपर्यंत आहे, मग ती नवरा बायकोची असू दे, नाहीतर मैत्रिणीची. ती त्याच्या चेहऱ्याने हाडत स्वतःशी बडबड करत होती आणि आत्ता त्याची तिला दंडाला पण घट्ट पकडून ठेवलं होतं. माने जवळ त्याची नॉर्मल पण उष्ण श्वास तिला जाणवताच ती विचारातून बाहेर आली, कारण आता ती त्याच्या अंगावर अर्धी वाकली होती आणि त्याचा चेहरा दिसत होता स्पष्ट. हे हे कधी झालं आणि मी यांच्याजवळ कधी गेले? तिचे घाबरून डोळे ताट झाले. तोच तिला आर्यनचा आवाज आला. मिठू म्हणत त्याने खसकन तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. तिने गच्च डोळे बंद केले, कारण तिला समजलं होतं इथून सुटका नाही आता आपली. आणि तिने मनातच डोकं बडबडून घेतलं. काय गरज होती नसती केअर दाखवण्याची? तुझ्यावर उलटली ना. अरे यार, आणि ही स्मेल येते त्या दारूची. डोकं दुखणार आता. किती डेंजर पकडलं मला समजत पण नाहीये. ती पूर्णपणे त्याच्या मिठीत होती. तिचा उजवा हात त्याच्या दंडावर टेकला गेला आणि डोकं त्याच्या मानेजवळ होतं. उघड्या शर्टमधून त्याची गोरी छाती तिला नजरेस पाडत होती. त्याने तिच्या भोवती त्याचे हात घट्ट आवडले आणि चुकून तिच्या कपाळ तिच्या छातीला टेकला गेला आणि तिचे डोळे मिटून घेतले. झोप मिठू, झोप. जगून फायदा नाहीये, कारण जेवढं वेळ तू जागी राहशील तेवढं नवीन नवीन काय तर करशील. फक्त उद्या तुम्ही शुद्धीत या, तुम्हाला मी परत बेशुद्ध करते. ती डोळे बंद करूनच मनात म्हणाली आणि झोपी गेली. पहिला उशिरा झोपली होती, त्यात परत मध्येच उठली, म्हणून तिला पण लवकर झोप आली. देवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी तिला क्लबला सुट्टी मिळाली होती, कारण ग्राउंडचं 2 दिवस काम चालणार होतं, म्हणून ती सुद्धा दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत झोपणार होती. पहाट सरली आणि सकाळ होत आली होती. रात्री पक्ष्यांचा पाणी ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी उठायला उशीर होईल म्हणून आणि आज सकाळी रोजप्रमाणे पाणी पिण्यासाठी ते बाहेर हजर होते आणि ते गप्पा टप्पा मारतच नाश्ता उरकवत होते. पण गॅलरी उघडी असल्याने आवाज आत आला. याचा फरक आर्यनवर काही काडी मात्र झाला नाही, पण अन्वीने चुळबुळ केली. तिला थोडी जागा भेटली त्याच्यापासून सरकायची, म्हणून तिने थोडी वळवळ केली आणि जागा बनवून उठली आणि पहिलं 10 फूट लांब जाऊन थांबली. तुम्ही फक्त आत्ता जागे व्हा, नाही काही बोलायलाच नको. आता तर मी ना तुमच्याशी बोलणारच नाहीये. आता तर मी तुमच्या समोर पण येणार नाही. बसा आत्ता. आणि ती गॅलरीमध्ये गेली. थोड्या वेळाने आंघोळ उरकून ती बाहेर आली. हातात केसांमुळे ओला झालेला टॉवेल बाहेर सुकायला घातला आणि दुसरा टॉवेल घेण्यासाठी ती आत आली आणि मंगळसूत्र घालण्यासाठी ती आरशासमोर थांबली आणि तिने स्वतःला निरखून पाहिलं. खरं यांनी मला किस केलं का? नाही, मला समजलं असतं. मग ते किती जवळ होते? नसेल केलं. आणि काय म्हणाले माझे ओठ? काही पण. काय वेगळं दिसलं या ओठात? काय माहिती, काही पण म्हणतात. ती त्याचं बोलणं आठवून गालात हसत लागली. ओल्या केसांना परत टॉवेल गुंडाळला. गळ्यातला मंगळसूत्र घालण्यासाठी त्याचे हुक उघडून गळ्यात घातले, पण हुक एकमेकांवर अडकायचे सोडून एक हुक चुकून टॉवेलच्या धाग्यात अडकला आणि 2-3 केस ओढल्या गेले. यार, हे अडकलं, आता काढू कसं? ती कसं तरी ओढत होती हुक आणि ते जास्त अडकत होते. ती निघून गेल्यामुळे तो पण जागाच झाला होता, पण कालच हँगओव्हरमध्ये असल्याने तो तसंच पडून होता. शेवटी त्याने डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहिलं. गुलाबी रंगाची साडी, त्यावर हिरव्या रंगाचं फ्लोवर डिझाईन होतं. हाफ स्लीव्हचा ब्लाऊज केसवर बांधले असल्याने मागून तिची सोनेरी पाड ओल्या केसांच्या पाण्याने चमकत होती. तोंडावर चिडलेले भाव होते तिच्या, पण तो झोपून तिची मज्जा पाहत होता. शेवटी तिची धडपड समजली आणि तो उठला. हळूच तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. तिला समजलं नाही, पण हातांना त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिचे चालू असणारे हात थांबले. तो गालात हसला. त्याने हळूच मंगळसूत्राचा हुक काढला आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. ती आरशातून त्याच्या चालणाऱ्या हालचाली पाहत होती. त्याने तिचा अर्ध्या डोक्यावरून निघालेला टॉवेल पण काढला आणि तिचे मोकळे केसे केले. तिच्या शॅम्पूचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. त्याने तिच्या कमरेत हात घातलं आणि तिला स्वतःच्या बाजूने फिरवलं. तिचे हात आपोआप त्याच्या गळ्याभोवती आले. सकाळी आंघोळ केल्याने ती एकदम टवटवीत दिसत होती. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता 2 सेकंद. नंतर तो हळूच तिच्या कानाजवळ झुकला आणि कानावर फुंकर मारले. ती तर पूर्ण टेबलला टेकली होती. मला प्लीज कॉफी आणून देशील? तो तिच्या कानात कुजबुजला आणि तिने खाडकन डोळे उघडले आणि त्याला लांब ढकललं. अगं वेडी आहेस का? तो मागे सरकला गेला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रागाने भरले होते. तुम्हाला रात्रीचं काही आठवत आहे का? तिने कमरेत पदर खोचत विचारलं. अगं म्हणजे काय झालं का? त्याला ज्यावरून आठवत होतं त्याचा तो चालत आला एवढंच आठवलं त्याला. तुम्ही रात्री दारू पिली? समजतं का तुम्हाला? दारू, सिगारेट हे सगळं चालू असतं तुमचं. आता काही मी तुम्हाला लेक्चर देणार नाहीये.
हेल्थसाठी चांगलं नसतं. तुमचं तुम्हाला समजायला हवं ना. आर्यन, कहर आहात तुम्ही. काल खोटं बोललात मला. काय गरज होती खोटं बोलायची? आणि जर तुम्ही काल रात्री घरी आला नसता तर हे समजलं असतं ना मला की तुम्ही दारू पण पिता. ती चिडून बडबड करत होती. अगं दारू काय दारू? ओकडा म्हण यार, नाही तर बियर म्हण. दारू काय दारू? तो बारीक आवाजात म्हणाला. हे देवा, काय बोलू मी तुम्हाला? अवघड आहे माझं. तुम्हाला माहिती तुम्ही काल मला किस करणार होता. ती रागात म्हणाली. केलं तर नाही ना काय किस? अगं काही काय बोलते तू? असं मी करूच शकत नाही यार. एवढा वाईट आहे का मी? तो तिचं बोलणं ऐकून घाबरून म्हणाला. ओ, म्हणजे मी खोटं बोलते? तुम्हाला आठवतं पण नसेल. आर्यन, मी 1000 वेळा सांगितलं माझ्याजवळ येत जाऊ नका. तुम्हाला ऐकायचं नसतं ना. ती चिडून म्हणाली. काय लावलं आहे अन्वी? मी आत्तापर्यंत काय जबरदस्ती केली तुला? बोल मला. काही केलं का तुला मस्तीमध्ये? कधीतरी मी तुला मिठी मारली असेल तर तू मला एवढं बोलू दाखवणार? तुला नेहमी प्रॉब्लेम काय आहे माझा? मी जवळ आलो चालत नाही ना तुला? का माझा स्पर्श तुला वेगळा वाटतो का? हां, काही केलं काही मी तुला? तू ना सारखं असं बोलून दाखवते जे मला अजिबात आवडत नाही. मी हसण्यावर नेतो कारण तुला मी फ्रेंड मानतो, पण तुला नेहमी त्रासच होतो. तो चिडूनच म्हणाला. सकाळी सकाळी कशाला मदत केली? एक तर डोकं दुखत आहे आणि परत याचे नसते बोलणे ऐकून घ्या. तो रागात बडबडत करतच फ्रेश व्हायला निघून गेला आणि ती काहीशा रागात आणि नाराजीने त्याला पाहत होती.